ह्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरातील सर्व पुजारी वर्ग हा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमदादा निंबाळकर यांना भेटण्यासाठी आले होते। भेटण्याचं कारण असं होतं की सध्या जो मंदिराचा कारभार चालू आहे तो एकदम मनमानी पद्धतीने कारभार चालू आहे। आज तुळजापूरमध्ये येणारा भाविक वर्ग हा तुळजापूर हे शक्तीपीठ आहे, त्याच्यामुळे तिथं येणारा हा भाविक वर्ग हा केवळ दर्शनासाठी येत नाही, तर तो कुलाचार कुलधर्म जे काय आहेत म्हणजे खाण्या नारळाची ओटी भरणे असेल, अभिषेक पूजा असेल, जागरण गोंधळ असेल, माळपरडे असेल, जावळ असेल, अशा बऱ्याच विधी आहेत ज्या वर्षानुवर्ष परंपरेप्रमाणे काय भक्त करत येत आहेत। आणि त्या अनुषंगानं पुजारी हा मंदिरामध्ये हा देवीच्या आणि येणाऱ्या भक्तांमधले एक माध्यम आहे पुजारी पूजा करून देण्याचं। आणि त्या पुजाऱ्यांना हे सध्याच जे प्रशासन आहे ते एक असं वेगळ्याच दृष्टिकोनातून बघत आहे। पुजारी हा काय तुमचा प्रशासनाचा दुश्मन नाही। आज तागायत प्रशासन आणि पुजाऱ्यांनी समन्वय साधूनच भक्तांचं समाधान कसं करता येईल हे बघितलेलं आहे। पुजाऱ्यांची प्राथमिकता ही भक्तांचं समाधान कसं होईल हेच आहे मूळ, आणि त्यालाही प्रशासनानं थोडीशी मदत करावी। कुठेही पुजारी आणि प्रशासनामध्ये दुरावा आहे असं दिसतं कामा नये। त्याच्यातून काय होणार आहे, येणाऱ्या भक्तांचीच अडचण होणार आहे। त्याच्यामुळे ते मांडण्यासाठीच आज मान्य खासदार साहेबांकडे हा पुजारी वर्ग आलेला होता। तर आता परवा दिवशी मला वाटतं शुक्रवारी खासदार साहेबांनी अध्यक्षांची वेळ घेतलेली आहे, काय पुजाऱ्यांचे प्रतिनिधी आमचे जाणार आहेत। आणि त्यातून कलेक्टर साहेबांनाही माझी एक विनंती आहे किंवा कुठेतरी मार्ग काढावा जेणेकरून केवळ पुजाऱ्यांचेच नाही तर येणाऱ्या भक्तांचीही अडचण थांबावी, एवढीच विनंती। काय आज प्रत्येक गोष्ट दाखवलेली आहे, म्हणजे आज ज्या वेळेस गर्दी वाढती त्यावेळेस ऍक्च्युली येणाऱ्या भक्तांच्या दर्शनाच्या लाईन वाढल्या पाहिजेत, तर प्रशासनाने 4 ऐवजी 2 लाईन केलेल्या आहेत, रांगा केलेल्या आहेत। त्याच्यामुळे एकदम ताण पडत आहे भक्तांवर। दुसरी गोष्ट अशी आहे की 4 ते 5 गेट होते पुजाऱ्यांना येण्या जाण्यासाठी, आणि त्या गेटच्या माध्यमातून जेवढे लवकर भक्त दर्शन करून बाहेर काढता येतील तेवढा पुजाऱ्यांचाही प्रयत्न असायचा, परंतु आता केवळ एक गेट ठेवलेला आहे जाण्या येण्यासाठी। त्याच्यामुळे भक्तांचं आणि पुजाऱ्यांचा कुठेतरी समन्वय जो होत होता मंदिरामध्ये आल्यानंतर तो होत नाही, त्याच्यामुळे ही गोंधळ उडत आहे। त्याच्यामुळे माझी प्रशासनाला एकच विनंती आहे की पुजाऱ्यांना विश्वासात घेऊन ह्याच्यावर काय तर मार्ग काढण्यात यावा। सिक्युरिटी जी एजन्सी आहे ना त्याच्यामधून झालेल्या पुजाऱ्या आणि भाविकांमध्ये कधीही वादाच्या घटना घडलेल्या नाहीत आणि घडणारही नाहीत। आमच्या पुजारी वर्ग हा प्रथम प्राथमिकता फक्त भक्तांना देतो की आलेल्या भक्तांचं समाधान कसं झालं पाहिजे ह्याची प्राथमिकता पुजाऱ्यांची आहे। का आतापर्यंत पुजाऱ्यांमध्ये आणि भक्तांमध्ये कुठलीही तक्रार झाली, तक्रार ही तिथं जी सिक्युरिटीला जी कोण एजन्सी आहे ते एजन्सीचे जे कर्मचारी आहेत, मुजोर कर्मचारी, आज त्यांनी व्यवसाय करून टाकलाय आणि बदनामी होती पुजाऱ्यांची। आज एका सिक्युरिटी गार्ड भक्तांना मारझोड करतो, त्याच्यावर प्रशासन 1% कारवाई करत नाही, आणि तेच आरोप पुजाऱ्यांवर करून पुजाऱ्यांना 6 महिने 1 वर्षाची बंदी घातली जात आहे। आता आम्ही धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर सर्व तुळजापूर शहरातील पुजारी बांधवांनी भेट घेऊन त्याला निवेदन दिलं की जे आज भाविकांची हेळसांड जे मंदिराकडनं होत आहे या संदर्भामध्ये त्यांना व्हिडिओ देखील दाखवण्यात आले की पाऊस झाल्यानंतर जे भाविकांना बेडकर पायऱ्यावरून सोडण्यात आलं होतं त्यावेळेस पूर्ण गावाचं पाणी नालीचं जे आहे ते पाणी पूर्ण तिथून येतात असल्या घाण पाण्यातून भाविक दर्शनाला जात आहेत। तिथून वयोवृद्ध असतील, अपंग असतील, लहान लेकर असतील यांची हेळसांड त्या ठिकाणी होत आहे। त्यामुळे आम्ही दादांना सांगितलं की आपलं महाद्वार जे आपण बंद केलेलं होतं ते कायमस्वरूपी महाद्वार चालू ठेवण्यात यावं। सरदार निंबाळकर प्रवेशद्वारातून भाविकांना त्या ठिकाणाहून प्रवेश देण्यात यावा, जेणेकरून मंदिरामध्ये प्रथमतः हिंदू धर्मामध्ये सर्वप्रथम स्थान हे गणपतीला आहे। आणि त्या मंदिरामध्ये दर्शन करत असताना पहिलं मंदिरामध्ये उतरल्यानंतर सिद्धिविनायकाचं गणपतीचं मंदिर आहे, त्या ठिकाणी गणपती दर्शन घेऊन खाली यज्ञ मंडपाचं दर्शन घेता येतं। त्याचबरोबर कुलधर्म कुलाचार करत असताना कल्लोळ तीर्थातील आंघोळ असेल, गमुख तीर्थातील आंघोळ असेल, काही जणांचे भाविकांची नवस्फूर्ती असते की जेणेकरून मंदिरामध्ये दंडवत पूजा करायची, दंडवत घालायचे। याकरता ह्याने जे मंदिरामध्ये नियोजन बदललेलं आहे हे त्या ठिकाणी आळा घालण्याचं काम मंदिर शासन करत आहेत। की आम्ही मागणी केली आहे की ज्या लोकांची नवस्फूर्ती असेल, दंडवत घालायचा असेल, त्या निंबाळकर दरवाजातून प्रवेश दिला तर तिथून दंडवत पूर्ण करता येईल, सडा टाकता येईल, हळदी कुंकवाचा। यासाठी मंदिर प्रशासनाच्या निवेदन दादांच्या मार्फत दिलेलं आहे की दादांनी हे लवकर निर्णय मार्गी लावावा ही अपेक्षा सर्व पुजारी बांधव तुळजापूर शहरवासीच्या वतीने या ठिकाणी केलेली आहे। आणि तुळजाभवानी मंदिर मध्ये भाविकांना जी नाहक त्रास होत आहे, बिडगर पायऱ्या मार्गे भाविकांना प्रवेश सध्या मंदिर प्रशासन देत आहे।
त्या मार्गाने पूर्ण गावातल्या नालीची घाण पावसाळ्यामध्ये त्या पायरीवरून वाहते. तिथून अपंग लोक, वयोवृद्ध, लहान बाळ असले म्हणजे आया, त्यांना तिथनं प्रवेश त्यांना त्या पायऱ्यावरून दिला. जर तिथून काय धोका घडला ती मंदिर प्रशासन ती जबाबदारी घेणार नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे की पूर्वेप्रमाणे राजे शहाजी महाद्वार ते निंबाळकर दरवाजा इथून होमकुंडापर्यंत दर्शन मंडपात जाण्यासाठी मंदिर प्रशासनाने भाविकांना प्रवेश द्यावा. आणि नंतर जी पूर्वेप्रमाणे दर्शनाच्या लाईन होत्या, धर्मदर्शन, पेडदर्शन, मुखदर्शन, हे मंदिर प्रशासनाने पेडदर्शनची लाईन बंद करून हे पेडदर्शन, धर्मदर्शन रांगेतून भाविकांना प्रवेश देत आहे. जिथं सर्वसामान्य भाविकाला 2 तास दर्शनासाठी लागत होता, त्यांना आता त्या पेडदर्शनच्या लाईन मुळे 6 ते 7 तास वेटिंगला भाविकांना थांबावं लागत आहे. तिथं कुठल्याही प्रकारची पाण्याची सोय नाही. लहान लहान लेकरं अक्षरशः उपाशी 8-8 तास तिथं रांगेमध्ये थांबतात. त्याची जिम्मेदारी कोण घेणार आहे ही सुद्धा प्रशासन सांगून झाले. आणि पुजाऱ्यांसाठी जी पूर्वेप्रमाणे जी प्रत्येक दरवाजे होते ती चालू करण्यासाठी आणि धार्मिक विधी भाविकांच्या कुलधर्म कुलाचार विधी पूर्वेप्रमाणे व्हाव्यात ह्यासाठी आम्ही खासदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे.